नमस्कार, आपण पाहताय फास्ट न्यूज महाराष्ट्र। फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूयात बातमी सविस्तरपणे। निवडणूक आणि जाहिरातबाजी प्रसंग बघून तुम्ही करा। पावसाने भरपूर काढलेला आहे, शेतातली पिकं तर गेली प्रधान देखील करून गेलो। अशा या काळामध्ये आपण तुळजाभवानी ट्रस्टमधून काहीतरी प्रसाद मदत करावी ही मागणी केली आहे। यापूर्वी नांदेडला आणि सांगली मिरज पाणी शिरलं होतं, त्या साड्या होत्या, आम्ही त्या लोकांना साड्या कट्टे बांधून ट्रकमधून पाठवून द्यायचो। अशा पद्धतीने काय मदत करता आली तर तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये असा भूकंप टाईप असं पूर कधी आलेला नव्हता। अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली। सर्वे करून तुळजाभवानी ट्रस्टमार्फत आपण मदत करावी ही आमची मागणी आहे। आणि लोक हे पंचनामे जे करू आहेत, हे पंचनामे शेतात पाय ठेवायला जागा नाही, जाऊ शकत नाही, चिखल आहे। आता आमचे नॅशनल शेत खाली उतरू शकत नाही। हे पंचनामे व्हायला 10 महिने लागते। होणार का पंचनामे लवकर? होऊ शकत नाही। सरसकट ठीक आहे, पेरा आहे, तो पेरा तुमच्या अधिकाऱ्याकडून घ्या। माझा समजा एक 10 एकर सोयाबीन आहे, 5 एकर हे आहे ते आहे, तुम्हाला जे नियमन देता येईल सर्वे न करता ताबडतोब द्यावं अशा प्रकारची मागणी आम्ही शासनाकडे कलेक्टर केली आहे। शासनाने जुलै आणि ऑगस्टचा हेक्टरी 8,500 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे, याकडे कसं पाहताय आपण? शासनाने हेक्टरी 8,500 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे जुलै आणि ऑगस्टचं, याकडे कसं पाहताय? पुरेशी आहे काय? 8,500 आणि त्यात त्यांनी काय केलं 2 हेक्टर, बरोबर आहे ना? पण माझं 10 हेक्टर आहे, त्याला कसं काय करायचं? आणि 8,500 नाही, कमी आहे, 13.5 केलं, पण 2 हेक्टर करता केलं। 2 हेक्टर म्हणजे काय, किती? 5 एकर झालं। इकडे पंचनामे करण्यासाठी अधिकारी नाही आहेत आणि दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्याचा विरोध असताना उद्या शक्तीपीठची मोजणी होणार आहे। ती होईल, मार्ग होईल, त्याचा सर्वे होईल। आज ताबडतोबीनं जी शेतकऱ्याला गळफास लागलेली आहे, अनेक शेतकरी पाण्यात धाव फोडत आहेत, टी व्हीवर बघतायत, पेपरमध्ये वाचतायत, काय त्यांच्या मदतीकरता धावून दिलं पाहिजे शासनाने, ताबडतोब दिलं पाहिजे। आज सर्वे करणार म्हणजे कसं करणार तुम्ही? शेतात सर्वे करणार अधिकारी जाऊ शकत नाही। आता माझं शेत नॅशनल हायवेवर आहे, मी सडकावरच बोलतो, आत गेलं की एवढं पाहिजे होतं, कोण अधिकारी जाणार पायात? आणि अजूनही चिखल नाही, नुसतं पाणी आहे। जे काय चिबडीची रानं आहेत किंवा जी फडाची रानं आहेत, काळी रानं आहेत, त्याच्यामध्ये अजून चिखल नाही, पाणी उभा टाकलेलं आहे। म्हणून सरसकट तुम्ही सर्वे नंबर किती एकर आहे, किती द्यायचं, पण सरसकट लवकर दिवाळीच्या आत देऊ, दिवाळी झाल्यावर देऊ, त्यावर द्या सर्व करून सगळे अधिकारी कामाला लावत्या, असं आमचं मत आहे। हा झाला शेतीचा विषय। मात्र खेडेगावामध्ये वस्त्या आहेत, पूर्ण गावामध्ये पूर्ण पाणी आहे, घरामध्ये पाणी आहे। आता ते पाणी ओसरलं, मात्र तिथं रोगराईचं प्रमाण आता वाढणार आहे। त्या संदर्भात आपण काय मागणी केली का? आरोग्याच्या बाबतीत काय? बरोबर आहे, आरोग्याच्या बाबतीत ज्या घराने पाणी शिरलेलं आहे, असे उतारावरती घर आहेत, वस्त्या आहेत, अजूनही ते लोक बाहेर चुली पेटतात। काल मी दौरा करून बघितलं, अजूनही ते बाहेर करतात। अंदूरला आहे, फुलवाडीला आहे, त्या लोकांना समजून सांगून मी उठवलं, उपोषणाला बसले होते। तर रोगराई त्याचा देखील शासनाने विचार केला पाहिजे ना, त्या ठिकाणी डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे। ती मागणी आम्ही केली आहे, कारण आता हे हवा तशी निर्माण झालेली आहे।
ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र.